आलेल्या मुलीने आवाज दिला मला, मला ओळखले का? मला ओळखले का? मी अंदाज घेऊन म्हणालो, अरे तू तर लोकशाही ना. मी अंदाज घेऊन म्हणालो, अरे तू तर लोकशाही ना. असे म्हणताच तिच्या चेहऱ्यावर मंद स्मित उगवले, उगवत्या सूर्यासारखे. खूप वर्ष झाली ग, अंदाज चुकू शकतो. ती म्हणाली, नाही रे, तू अगदी बरोबर ओळखले. मी म्हणालो, तू तर जगातील सर्वात सुंदर व्यवस्था. मी म्हणालो, लोकशाहीला तू तर जगातील सर्वात सुंदर व्यवस्था. मग कोणी केली तुझी अशी ही अवस्था? आणि कुठे गायब झाल्या तुझ्या मैत्रिणी? आणि कुठे गायब झाल्या तुझ्या मैत्रिणी? मानवता, संवेदनशीलता आणि ती सहिष्णुता. होय रे, सहिष्णुता पूर्वी भेटायची, सर्वांची चौकशी करायची. हल्ली दिसत नाही ती. सत्याची बाजू घेतली म्हणून तडीपार केलं म्हणतात तिला. क्रांतीसर वर्ग शिक्षक होते तोपर्यंत सर्व ठीकठाक होते. विद्रोह, प्रज्ञा आणि संघर्ष सुद्धा आपल्या वर्गात होते. बरं ते जाऊ दे, बरं ते जाऊ दे. लोकशाही म्हणाली, अरे माझी मूल्य कशी आहेत रे? लोकशाही म्हणाली, बरं जाऊ दे ते, माझी मूल्य कशी आहेत रे? न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता. न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता. मी म्हणालो, अगं ते तरी कशी असणार? ती तरी कशी असणार? पूर्वी न्याय भेटायचा कधी कधी, पूर्वी न्याय भेटायचा कधी कधी. तो परमनंट नाही झाला अजूनही. कॉन्ट्रॅक्च्युअल वर काम करतो म्हणतात. बरं समता आणि बंधुताचं काय? लोकशाही म्हणाली. बरं समता आणि बंधुताचं काय? मी म्हणालो, समता तर इतिहासात फेल झाली होती, पण मुळात ती विषमतेच्या मगरमिटीत होती. बंधुता कशी आहे रे? ऍज इट इज. बंधुता कशी आहे रे? ती म्हणाली. मी म्हणालो, ऍज इट इज. अगं संविधान आणि तुझी ऍडमिशन एकाच वेळी झाली ना. लोकशाही सोबत संवाद सुरू आहे. कवितेचं नाव गेट टुगेदर आहे. संविधान आणि तुझी ऍडमिशन एकाच वेळी झाली ना. कसा आहे ग तो? ती म्हणाली, काय सांगू, तो तर जगातील सर्वात प्रज्ञावंत विद्यार्थी. संविधानामुळेच तुझी आणि माझी अस्मिता आहे रे. खरं आहे रे. संविधान सोबत असलेले सामंजस्य, प्रगल्भता आणि व्यापकता यांनीच तर आपल्या वर्गाला एका सूत्रात बांधून ठेवले होते, भारत नावाच्या. म्हणूनच तर मानवता निर्माण झाली होती आपल्या वर्गात. पण फॅसिझमची ऍडमिशन झाली. पण फॅसिझमची ऍडमिशन झाली आणि त्याने वर्गात विभाजनाचा प्रयत्न केला. त्याच्या आवडीचा विषय षडयंत्र आहे. त्याचा आवडीचा विषय षडयंत्र आहे. तुला आठवतो का आपल्या वर्गातला विद्वेष? तुला आठवतो का आपल्या वर्गातला विद्वेष जो नेहमी अब्सेंट असायचा? आज तो मेरिट आहे. आज तो मेरिट आहे. आज त्यालाच लौकिक प्राप्त झाला आहे. अरे तेव्हा संवेदनशीलताही होती प्रत्येकाच्या मनात जिवंत, पण विद्वेषनेच केला इथचा एन्काउंटर. हीच तर खरी आहे खंत. अभिव्यक्ती कशी आहे रे, जिला आपण मीडिया म्हणून चिडवायचो? अभिव्यक्ती कशी आहे रे, जिला आपण मीडिया म्हणून चिडवायचो? म्हणालो, तिची अवस्था खराब आहे. तिच्या गळ्यातील स्वर यंत्रावर स्वार्थाची सूज आल्याने, तिच्या गळ्यातील स्वर यंत्रावर स्वार्थाची सूज आल्याने ती सत्याची बाजू न मांडता सत्याचे गाणे गात असते. ती आता तटस्थ नाही राहिली ग. अरे तुला आठवते का आपल्या वर्गात एक होती निष्ठा? हो ग, तिच्यावरच तर अवलंबून होती आपल्या सर्वांची प्रतिष्ठा. पण निष्ठा सुद्धा अर्थशास्त्राला सरेंडर झाली आहे आणि एथिक्स मध्ये फेल झाली आहे. निष्ठा सुद्धा अर्थशास्त्राला सरेंडर झाली आहे आणि एथिक्स मध्ये फेल झाली आहे. मी म्हणालो, अगं हा फॅसिझम कोण ग? मी म्हणालो, हा फॅसिझम कोण ग? लोकशाही म्हणाली. तो बघ प्रतिक्रांतीच्या टीम मध्ये होता. तो बघ प्रतिक्रांतीच्या टीम मध्ये होता. नेहमी अवैज्ञानिक आणि तर्कविसंगत गोष्टी करायचा आणि दंतकथांना इतिहास मानायचा. आणि दंतकथांना इतिहास बनायचा आणि खरं म्हणजे अंधश्रद्धा ही त्याची पक्की मैत्रीण होती.
अंधश्रद्धा ही त्याची पक्की मैत्रीण होती. हो ग, ती काही बदलली का एवढ्या वर्षात? नाही रे, अजून तरी ती बदलली नाही. ती बदलली असती, पण तिने विवेकाशी असलेली मैत्री तोडली. त्यामुळे ती नेहमी अविवेकी आणि अतार्किक वागते. बरं, मनू कसा आहे? बरं, मनू कसा आहे? होता तसाच आहे. होता तसाच आहे. अगं, तुला आठवते का आपल्या वर्गात आपुलकी होती, नीतिमत्ता होती, फार प्रेमळतेची भावना होती. ती परस्परांच्या भावनांची कदर करायची. त्यामुळे प्रज्ञा सुद्धा त्यांचा आदर करायची. संघर्ष आणि विद्रोह हे सातत्याने अन्याया विरुद्ध पेटून उठायचे. ते दोघेही नेहमी क्रांतीच्या सोबत असायचे. पण आजकाल सगळे कवरे क्षेत्राच्या बाहेर आहेत. पण आजकाल सगळे कवरे क्षेत्राच्या बाहेर आहेत. फोन लागत नाही त्यांना. फोन लागत नाही त्यांना. करुणालाही फोन लावून बघितला. विद्या, शील आणि मैत्री सुद्धा भेटते तर सांग त्यांना. अगं, मला विकास भेटला होता. मला विकास भेटला होता. मी कुतूहलाने त्याला म्हणालो, अरे तू किती बदलला, तो बदलला. अगं, तो वाढलाच विकास समजत होता. तो वाढलाच विकास समजत होता. ती फक्त वाढ होती. अंगात खूप फुगला. अगं, विकास अंतर्बाह्य असतो, तो गुणात्मक असतो. ती म्हणाली, अरे समजेल कधी ना कधी. मी म्हणाल, तोपर्यंत काय? बरं, अहंकार कसा आहे रे? लोकशाही म्हणाली, बरं अहंकार कसा आहे रे? अहंकार आणि स्वाभिमान दोघेही दिसायला सारखेच दिसत होते. माझे नेहमी कन्फ्युजन व्हायचे. मी म्हणालो, नाही ग, ज्याच्या सोबत नेहमी नम्रता असायची आणि स्वाभिमान सोबत ती एकाच बेंचवर बसायची, तो स्वाभिमान. ती म्हणाली, स्वाभिमानलाही बोलावं म्हणते. अर्थातच तो तर कन्हा आहे आपल्या टीमचा. त्याच्याशिवाय चळवळ येणार नाही. कवितेचं नाव गेट टुगेदर आहे. स्वाभिमान कन्हा आहे आपल्या टीमचा, त्याच्याशिवाय चळवळ येणार नाही. बरं, चळवळ कशी आहे रे? लोकशाही विचारते. मी म्हणालो, कोणती चळवळ? शोषकांची की शोषण मुक्तीची? कोणती चळवळ? शोषकांची की शोषण मुक्तीची? मी म्हणालो, मानव मुक्तीची. मानव मुक्तीची. तुला खरं सांगू का, आपल्या ग्रुपमधून निष्ठा जेव्हा गेली आणि तृष्णेची ऍडमिशन झाली, तेव्हापासून आपली चळवळ कनाहीन झाली. तिची परवड सुरू झाली. बघ, त्याग व समर्पणची जोपर्यंत निष्ठेसोबत मैत्री होती, तोपर्यंत आपली चळवळ गतिमान होती. आणि खरं तर तीच तर आपल्या अभिमानाची खाल होती. ती म्हणाली, करुणाबद्दल काय रे? करुणा म्हणाली, समता आली तरच मी येईल. तिच्याशिवाय निर्हेतुक मैत्री होती, तेव्हाच तर खरी खात्री होती. अरे, आपल्या वर्गात विश्वास होता आणि तोच तर जगण्याचा खरा श्वास होता. अरे, ती प्रतिक्रांती काही बदलली का? ती प्रतिक्रांती काही बदलली का? बघ, तिची मूल्ये विषमता, भीती, अविद्या बरी आहेत ना? लोकशाही विचारते की प्रतिक्रांतीची मूल्ये बरी आहेत ना? भीती, विषमता, अविद्या. मी म्हणालो, लोकशाही तू सगळ्यांची चिंता करतेस. ती म्हणाली, नाही रे, आपली संस्कृती मानवतावादी आहे ना. विचारांचा जरी फरक असला, मतभेद असले, तरी आपले त्यांच्यावर प्रेम आहेच. शेवटी ते सर्व आपले वर्गमित्र आहेत. होईल रे, सगळं बदलेल. तुला आठवतो का आपल्या वर्गातलं परिवर्तन? मुद्दा महत्वाचा आहे. तुला आठवतो का आपल्या वर्गातला परिवर्तन? तो नेहमी प्रस्थापित सरांची बाजू मांडायचा आणि माझ्यासोबत जोरजोरात भांडायचा. एक दिवस तो स्वतः विस्थापित झाला. एक दिवस तो स्वतः विस्थापित झाला आणि त्याच्या विचारात, आचारात अचानक बदल झाला. आज तो प्रतिगामित्व नाकारतो, विस्थापितांच्या समस्यांवर बोलतो, लिहितो, प्रहार करतो. आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी पुरोगामी विषयात PhD केली आहे. अन्यायाविरुद्ध पेनाला धारधार करतो. परिवर्तन होत असते रे, फक्त आपल्यासोबत प्रबोधन असला पाहिजे. परिवर्तन होत असते रे, फक्त आपल्यासोबत प्रबोधन असला पाहिजे. तोच एकमेव मार्ग मला दिसतो. तोच एकमेव मार्ग मला दिसतो. एक मिनिट. हे सगळे आपले वर्ग मित्र भेटले तर सांग त्यांना. मी म्हणालो, काय सांगू? लोकशाही म्हणाले, गेट टुगेदर करू म्हणते.
लोकशाही म्हणाली गेट टुगेदर करू म्हणते. मी म्हणालो कुठे? ती म्हणाली सेक्युलर ग्राउंडवर. ती म्हणाली सेक्युलर ग्राउंडवर, पण नियोजन कोण करणार? ती म्हणाली धम्मक्रांती सर. अगं पण गेट टुगेदर कशासाठी? तर ती म्हणाली या सर्वांच्या मनाची पुनर्रचना करून हे जग सुंदर करण्यासाठी, हे जग सुंदर करण्यासाठी, हे जग सुंदर करण्यासाठी. धन्यवाद सर. बहुत बढ़िया.